नमस्कार, मी अन्वी अमृतथडे पुन्हा एकदा अन्वीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत आणि चमचमीत पिठलं। हे पिठलं चवीला इतकं भन्नाट लागतं की एकदा खाल्लं ना की पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं। भाकरी, भात किंवा पोळी सोबत गरमागरम पिठलं खूपच छान लागतं। ही रेसिपी अगदी सोपी असून कमी वेळात तयार होते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही घरच्या घरी परफेक्ट आणि चविष्ट पिठलं बनवता येईल। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 7 ते 8 हिरवी मिरची, 1 वाटी कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा राई, चवीनुसार मीठ, हळद, कढीपत्ता आणि 2 वाटी बेसन पीठ। आता आपण पिठलं बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। इथे मी 2 वाटी बेसन पीठ चाळून घेतले आहे। आता यामध्ये थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून गाठी न राहता छान मिश्रण तयार करून घेऊया। असे केल्याने पिठल्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। तर तुम्ही बघू शकता, मध्यम असं हे मिश्रण तयार झाले आहे। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घालूया। तेल छान गरम झाले की मोहरी घालूया। मोहरी तडतडले की बारीक चिरलेला कांदा घालूया। साधारण कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर कढीपत्ता घालूया, तोही थोडा परतून घेऊया। कांदा 2 ते 3 मिनिटं परतून झाले की त्यामध्ये खलबत्त्यात टेचून घेतलेला ठेचा घालूया। यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, जिरे, आलं आणि थोडी कोथिंबीर घालून खलबत्त्यामध्ये अबडधोबड टेचून घेतला आहे। हा ठेचा घातल्यानंतर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचा आहे। त्यामुळे लसूण, आलं, जिरे आणि मिरचीचा स्वाद फोडणीमध्ये मस्त उतरतो आणि पिठल्याला अस्सल गावाकडची झणझणीत चव येते। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। मिरचीचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात। आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। लक्षात ठेवा, हळद आणि मीठ आपण बेसनाच्या मिश्रणातही घातलं आहे, त्यामुळे प्रमाणानुसार घाला। साधारण मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 ग्लास पाणी घालून गॅसची फ्लेम हाय ठेवून चांगले उकळी येऊ द्या। पाण्याला छान उकळी आली की तयार केलेलं बेसनाचं मिश्रण घालूया। आता सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि पिठलं अगदी एकसारखं तयार होईल। आता कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करून 8 ते 10 मिनिटं पिठलं शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण उघडून अधूनमधून पिठलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पिठलं खाली लागणार नाही। साधारण 10 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहूया। वाव, किती छान सुगंध येतोय! आपलं गरमागरम झणझणीत, चविष्ट आणि घरगुती पद्धतीचं पिठलं तयार आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे पिठलं गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबतही खूप छान लागतं। तर मंडळी, आजची ही झणझणीत पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी तुम्हीही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट मध्ये मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अन्वीज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।